सध्या महिला वर्गांमध्ये पीसीओडीची समस्या प्रचंड प्रमाणात भेडसावत आहे. 10 मधल्या 7 मुलींना आजकाल पीसीओडी हा आजार होत आहे. आयुर्वेदामध्ये पीसीओडीसाठी खूप उत्तम प्रकारची उपचार पद्धती अवेलेबल आहे. पण त्यात सुद्धा सूर्यनमस्कार हा जो प्रकार आहे व्यायामाचा, त्याचा खूप चांगला उपयोग पीसीओडी मध्ये होतो. सूर्यनमस्कारामध्ये ज्या 12 स्टेप सांगितलेल्या आहेत, तर त्या पद्धतीने जर आपण सूर्यनमस्कार घातला, तर त्यांनी पेल्विक फ्लोर म्हणजे आपल्या कमरेचा भाग आणि पाठीचा भाग याच्यामधले स्नायू मोकळे होतात आणि त्याच्यामुळे गर्भाशयावरचा जो ताण आहे तो हलका होतो आणि त्याच्यामुळे पिरियड रेग्युलर येणं किंवा पिरियडच्या वेळेस त्रास कमी होणं ही गोष्ट होते. सूर्यनमस्कार हा असा व्यायाम आहे की ज्याच्यामध्ये योगासन आणि प्राणायाम या दोन्ही गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. तर त्याच्यामुळे असा जर व्यायाम आपण रेग्युलर केलात तर पीसीओडी सारखी समस्या ही लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते. आणि जर आपल्याला पीसीओडी पासून कायमची मुक्तता हवी असेल तर रोजच्या रोज सूर्यनमस्कार घालणं गरजेचं. पिरियडच्या वेळेस मात्र सूर्यनमस्कार घालू नयेत. पाळीचे 5 दिवस. इतर दिवशी तुम्ही रोज सूर्यनमस्कार ऍटलिस्ट 12 सूर्यनमस्कार तरी जर घातलेत तरी सुद्धा पीसीओडीचा त्रास लवकरात लवकर कमी होतो.